तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमच्या अहोला होती सुट्टी आणि आज आम्ही गेलो होतो दवाखान्यामध्ये, कारण बाबूला नव्हतं बरं आणि मलाही नव्हतं बरं. तर मग बाबूला ना दरवाजा लागला होता, दरवाजाची कडी लागली होती इथे. सो मग त्याला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो होतो. बघा इथे लागली होती त्याला कडी. पण मग आम्ही गावावर लोक नको, कडी कशी लोखंडाची असते ना, म्हटलं नको उगाच टीटीचं इंजेक्शन वगैरे देऊन आणू असं. पण नाही, डॉक्टर बोलले काही नाही लागलेलं, त्याला ते डोस देतो ना आपण, त्या डोसमध्येच असतं म्हणजे औषध दिलं लिक्विड. तर मी येताना उद्यासाठी थोडासा भाजीपाला वगैरे आणला. आणि काय रे, बॉल बॅट खेळतो, बॅट बॉल खेळतो कोणासोबत? पप्पांसोबत. ठीक आहे. पप्पा भेरी बघ ना. पप्पाची डेअरी बघू. तर आमच्या अहोला खायची उद्या शिमला मिरची टिफिनला. शिमला मिरची खायची. तुला पण खायची. उद्यासाठी टिफिनला आणली शिमला मिरची. आणि आता खायची होती आम्हाला चिकन फ्राय. आम्हाला म्हणजे आज पर्सनली मला चिकन फ्राय खायची होती, कारण कधीही बघतो आपण का आपल्याकडे पाण्यासारखी भाजी असते. पाण्यासारखी म्हणजे पातळ, पाण्यासारखी म्हणजे घट्टच असते पण पातळ असते. तर मग मला पातळ भाजी जास्त आवडत नाही. आणि आमच्या घरात असं आहे का त्यांना पातळ भाजी लागते, मला घट्ट भाजी लागते, त्यामुळं खूप कॉन्ट्रास्ट होऊन जातो दोघांचं. चला, कधी कधी मग आज मी माझ्या हिशोबाने फ्राय बनवती. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ. तर नक्की फॉलो करा, तर नक्की सबस्क्राईब करा, बटन करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला की आम्ही आज चिकन आणले, तर चिकनची फ्राय करून दाखवणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा मला. बाय बाय. थँक्यूच दे त्यांना. बाय. तर चला, मी तुम्हाला दाखवते, मी फ्राय करताना तुम्हाला दाखवते. तर चला, बाय. गाईस, मी ना तुम्हाला बोलली होती का मी चिकन फ्राय बनवताना दाखवली, पण मला विसरून गेली होती. फोन आला होता तिकडं, त्याच्या नादात मी विसरून गेली होती. सो मी आता तुम्हाला दाखवते. बघा, मी मसाला भाजून घेतला आहे. आपल्याला फक्त फ्राय करायची आहे. याच्यामध्ये चिकन मसाला घेतलेला आहे मी, आणि कांदा लसूण मसाला फक्त, आणि बस. मग काय नाही, बाकी चिकन टाकायचं आहे. आणि चिकन मसाला नाही, पहिले मी तेल टाकलं, तेलामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट घातली, आणि मग त्या पेस्टमध्ये मसाले चांगले फ्राय करून घेतले. आणि मग आता हे बघा, अशी बनवली आपली फ्राय. आता फ्राय कशी करायची आहे याला तुम्हाला झाल्यावर दाखवते. याला ना याच पाण्यामध्ये मी ना जास्त दुसरं एक्स्ट्रा पाणी नाही टाकलं, फक्त जे चिकन शिजवून घेतलेले ना आपण तेच वापरते. आणि आता मग थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. हे पाणी आपल्याला सगळं कमी करायचं आहे. तर गाईस, तुम्ही बघू शकता. तर आहो बोलले, तर आहो म्हटले का थोडासा नॉर्मल रस्सा राहू दे. सो मग मी त्यांच्यासाठी थोडासा नॉर्मल रस्सा ठेवला आहे, बघू शकता तुम्ही. ते पूर्ण कमी करणार होते मी, पण आता त्याच्यासाठी थोडीशी बाजरीची भाकरसोबत पण खाणार आहेत ना, असा रस्सा. तर कशी दिसते आपली चिकनची बघा भाजी मी बनवली आहे, आणि सांगा मला कमेंट करून. आता बघती, यांना टेस्ट करायला लावते आणि मग तुम्हाला सांगते की कशी झाली. तर चला. तर इकडं आपण भाजी, भात, भाकर, कांदा आणि लिंबू दिलाय आहोला. आहो मस्त ताव मारतायत, लिंबू पिळले मस्त, आणि मस्त आपल्याला टेस्ट करून दाखवणार आहेत कशी झाली आपली भाजी. मांडी घालून बस बाळा. छान झाले. हॉटेल फेल. मग टाकायचं का आपण हॉटेल? हॉटेलच फेल करू आपण. हॉटेलला तर असं फ्रेश पण नाही भेटत, गरम गरम बनवून ठेवतात.
यम्मी टेस्टी एन्जॉय. बाबू तू खा, घे जवळ ते. बाबूला मस्त सूप दिलंय आणि सूप मधून ओ माय गॉड खूपच टेस्टी, खूपच यम्मी झालेली आहे. खा. पण तिखट झाली. तुम्हाला तुमच्या हिशोबाने बरोबर आहे. मला तिखट लागते. तर या गाईस जेवायला. आमचा बाबू पण जेवण करतोय. गुड बॉय झालाय. हाताने खातोय. नाहीतर आम्हाला आतापर्यंत हातानेच खाऊ घालायला लागायचं. पण आता म्हणजे आजच खातोय हाताने. रोज नाही खात. खा तुम्ही, एन्जॉय करा. मी पण खाते. तर गाईस आपण पिळे मस्त लिंबू आणि मी मारणार आहे आता ताव मस्त. खूपच टेस्टी आहे. काय खातोय? वडापाव. वडा खातोय. वडापाव शेजवान चटणी सोबत मी वडापाव खाते. आणि काय मंचुरियन नूडल्स. आणि मिरची तिखट आली. तिखट आहे. आणू पुढे आवडत झालंय हे तिखट खायची, पण सण नाही होत. या गाईस खायला आहोने आणले पार्सल आणि आम्ही मस्त खातोय. खा ना बाळा, एन्जॉय. काय खाते ना. आता चम्मच आणायचा कंटाळा आलाय, सो मी हातानेच दणकावणार आहे. यम्मी. एवढे काय चिकने झाले हो. एवढं तोडून टाकतात का? छान आहे ना समोशाची टेस्ट.